सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. स्वागत आहे तुमचं दुबई सिरीजच्या दुसऱ्या भागात. सो सकाळ सकाळी निघालेलो उठून नाश्ता करण्यासाठी. सकाळ सकाळी युके कुठं हे दुबईच्या गल्लीत नाश्ता करण्यासाठी चाललोय. फुल कार्डिओ आहे आता 4-5 दिवस रगडून या ठिकाणी एमरनी बांधलेलं आहे तुमकुस. Hello guys, good morning from Dubai. We just had a breakfast at Pakistani restaurant. It was very good अँड कडक चाय. and कड़क चाय with बहुत अच्छा था, एकदम ताज़ा हो गए. अभी जा रहे हम हमारे होटल पे वापस. उधर जाके हम निकलने वाले हैं आज जाइटेक्स ग्लोबल. आज हम मेट्रो से सफर करेंगे. हाँ, आज हमने सोचा है चलो दुबई की ज़रा पब्लिक ट्रांसपोर्टेशन देखते हैं कैसी है. गाड़ी तो है गाड़ी तो है पर इसलिए देखो सुबह सुबह चल रहे, बिल्डिंग देख के एकदम खुश हो रहे. इतनी बड़ी बड़ी बिल्डिंग है यहाँ पे. बड़ा भाई पीछे अपना बड़ा उसको तो स्पेशली आज अपॉइंटमेंट फिक्स की है रात को एकदम. तो चलो मिलते हैं फिर बाद में. बाय बाय. القادمة هي برج خليفة دبي مول. The next station is Burj Khalifa. सो मित्रांनो, जस्ट मेट्रोमधनं बाहेर पडलो आणि सकाळचे 10 वाजले होते आणि सकाळचं दुबईचं ऊनसुद्धा खूप तीव्र होतं. सो एवढ्या गर्दीमध्ये चालणं जरा मुश्किल झालं होतं. पण स्टील आता आम्हाला ऑप्शन नव्हता. जायटेक्सकडे जाण्यासाठी बरीच सारी गर्दी होती. सो फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला सिक्युरिटी प्रोसेस कंप्लीट करायची होती आणि त्यानंतर आमचं आय डी कार्ड कलेक्ट करायचं होतं. सो प्रोसेसनंतर आम्ही सेमिनार हॉल 1मध्ये एंट्री केली. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण आज डे 1 हा आपण पूर्ण सेमिनार हॉल 1पासून स्टार्ट करूया. सो आम्ही काय काय बघितलं गाईज जरा तुम्हाला शॉर्ट म्हणजे दाखवतो. तर मित्रांनो, जायटेक्सचा डे 1 हा बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने गेला होता. खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या, खूप साऱ्या लोकांना भेटलं, खूप नॉलेजेबल गोष्टी घेतल्या आणि आजचा दिवस तिथे संपवला. सो आता मित्रांनो, वेळ होती त्या सुवर्णमय प्रसंगाची ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. तो म्हणजे बुर्ज खलिफा. वन ऑफ द टॉलेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्डच्या यादीमध्ये सामील असणारी ह्या बुर्ज खलिफाची हाईट सुमारे 828 मीटर एवढी उंच आहे. तुमचे डोळे तुम्हाला कमी पडतील पण बिल्डिंगची हाईट संपणार नाही. सो आमच्यासोबत खूप लोक तिथे उपस्थित होते. खूप लोकांनी तिथे आपली उपस्थिती लावली होती. 360 व्ह्यूसुद्धा एकदम सर्वोच्च सर्व पद्धतीने भरलेला होता आणि लाईटिंगची मजासोबत त्या बिल्डिंगचा देखावा अधिकच सुंदर आम्हाला भासत होता. सो तुम्हालाही आम्ही भासवतो, तुम्ही नक्की बघा. सो मित्रांनो, स्वप्न जेव्हा सत्यामध्ये उतरतं त्यावेळेस कसं वाटतं तसं मला सेम बुर्ज खलिफाला बघून वाटत होतं. कारण एवढी भव्य दिव्य इमारत, आलिशान बिल्डिंग बघून माझे डोळे अगदी टिपून गेले होते. सो
खरंच खूप मजा येत होती आणि खूप छान फिलिंग वाटत होतं की ती मोमेंट मला जगायला भेटत होती. आणि काय बोलू तेवढे शब्द कमी पडणार. सो कंटिन्यू. एवढं सुंदर देखावा बघून आमचं गाईज पोट भरलं होतं, पण तरी आम्ही जेवणासाठी थांबणार होतो. सो स्टे ट्यून गाईज, विल कॅच यू टुमारो अगेन. थँक्यू. वेलकम बॅक गाईज. शुभ सकाळ. आजचा दिवस डे 3 आणि पुन्हा एकदा स्टार्ट करतो आहे जायटेक्सच्या सकाळ सकाळ एकदम सेमिनारपासून. सो बऱ्याच साऱ्या गोष्टी आज शिकणार होतो, तुम्हाला पण एक झलक दाखवतो. तर गाईज एवढं भव्य दिव्य अवाढव्य असं एक दुबईचं मिनिएचर स्केल मॉडेल होतं. त्यांनी इथं सायबर सिक्युरिटी बेस पूर्ण सिटीचं कसं कंट्रोल करता येईल हे उत्तम प्रकारे दर्शवलं होतं. आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीत दुबई म्हणजे नेक्स्ट लेवल सिस्टम म्हणजे खतरनाक गोष्टी आहेत सगळ्या. सो खरंच भारी होतं हे सगळं बघण्यासाठी. सो आम्ही आता लंचसाठी आलेलो होतो. लंचमध्ये एकदम तडकती फडकती अशी गरमागरम बिर्याणी घेतली होती, सोबतच छास आणि मजा आली होती. तर लंचनंतर दादा जरा त्याच्या मित्रांसोबत थोडं बाहेर गेला होता, त्याचं अपॉइंटमेंट होती कुठेतरी. आणि मी आपलं मस्त हॉटेलचं नजारे बघत एकदम निवांत चिल करत बसलेलो. सो त्यानंतर मजा काही वेगळीच आलेली. रात्री आता आमचा वेळ होती की आम्ही यॉट बुक केलेलं. संध्याकाळी आम्हाला साधारण 8:30च्या सुमारास यॉटचं बुकिंग भेटलेलं आणि आम्ही त्याच दृष्टीने निघत होतो. तर रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक लागली, भयंकर ट्रॅफिक होती. सो कसे तरी रस्ता काढत इकडं तिकडं जरा गर्दीमध्ये हात मारत आम्ही थोडं उशिरा का होईना पोचलो आम्ही यॉटच्या टायमिंगप्रमाणे. पण तिथे गेल्यावर बघतो तर आमच्या आधी कोणीच आलेलं नव्हतं. सगळे लोक हे ट्रॅफिकमध्ये फसलेले होते. सो पण जे नजारे आम्ही गाईज उतरून बघितले ते एकदम विलोभनीय होते. एवढी मोठी स्कायलाईन दुबईची रात्री जे बघत होतो, सगळ्या बोट्स सगळे यॉट्स जिथं होतात, खूप मजा येत होती. तर आता आम्ही आमच्या यॉटमध्ये एंट्री केली होती. नशिबाने आमच्यासोबतचे जे लोक होते ते नव्हते आलेले, काहीच एकदम 4-5 लोक आलेले. सो आम्ही जी प्रायव्हेट यॉट बुक न करता आम्हाला प्रायव्हेट यॉटचं फिलिंग तिथे आला होता. आणि व्ह्यूज गाईज तुमच्या डोळ्यासमोर आहे. मी किती एक्सप्लेन केले तरी तुम्हाला मी ते शब्दामध्ये मांडू शकत नाही. सो तुम्हीच बघा डोळ्यांनी. I'm gonna use every heartbeat. Today not tomorrow. I'm diving in so deep. Far from shallows. Baby, I'm all about headlights. Blinded by headlights. Running in headlights. Light me up, headlights. Baby, I'm all about headlights. Blinded by headlights. Running in headlights. Light me up, headlights. Baby, I'm all about headlights. Headlights, 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 headlights. Baby, I'm all about headlights. Headlights, 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 headlights. I got a taste of the good life. I never let it go. I gotta use all my nightlights. I'm gonna do it all. And I'm tipping on the edge. And I don't wanna be sad. And don't you pull the brake. Just take me all the way. Baby, I'm all about headlights. Blinded by headlights. Running in headlights. Light me up, headlights. Baby, I'm all about headlights. सो मजा गाईज नेक्स्ट लेवल म्हणजे नेक्स्ट लेवल होती. हे व्ह्यूज अतिशय सुंदर आणि आयुष्यभर लक्षात राहणारे होते. सो त्याच स्वप्नामध्ये आम्ही विचार करत करत पुन्हा हॉटेलवर चाललो होतो. रात्री पण खूप मजा येत होती.
फिरण्यासाठी दुबई गाईज वन ऑफ द बेस्ट लोकेशन आहे. जेव्हा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कधी पण चान्स भेटेल तर नक्की गाईज नक्की दुबईसाठी नक्की प्लॅन करा. सो सी यू. बघूया पुढे काय होतं आहे. सो गाईज टाईम टू से गुड बाय टू दुबई. विल सी यू अगेन. शेवटची इव्हिनिंग होती आमची दुबईमध्ये. खूप मजा आली. 2-3 दिवस एकदम ट्रॅव्हल करून भारी वाटलं. सो आता वेळ होती निघायची. तो भेटूया आपण पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. सी यू गाईज. टाटा बाय.